नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. आपलं दादर या खास दादरकरांसाठी आयोजलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही दादरकर असं अभिमानानं मिरवणाऱ्या प्रत्येक दादरकरासाठी आपलासा कार्यक्रम आपलं दादर. बहुरंगी बहुरंगी दादरला नेमकं तुमच्या समोर कसं मांडावं असा प्रश्न ज्यावेळी आमच्या समोर आला त्यावेळी लक्षात आलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये दादरकर हा आहेच, असं कुठलंच क्षेत्र नाहीये ज्या ठिकाणी दादरकर नाहीये. मग या कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी करावी हा प्रश्न आयोजकांसमोर होता. सध्या सिनेमाची 100री सगळीकडे साजरी केली जाते. मग विचार आला, नाट्य, चित्रपट, संगीत क्षेत्रातील या कलावंतांना सलाम करण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात सांगीतिक कार्यक्रमाने करावी. आणि याला आणखी एक योगायोग असा आहे. खरं तर असं म्हटलं जातं की भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या दादासाहेब फाळकेंनी आपल्या चित्रपटाची चित्रीकरणाची सुरुवात याच दादरमधून केली होती. ज्यावेळी ते गिरगावमधून दादरकडे आलेले होते त्यावेळी त्यांना गिरगावकर असं म्हणत होते की त्या जंगलात कुठे निघालास. मात्र तेच जंगल आज मुंबईचा अभिमान आहे, मुंबईची ओळख आहे, आपलं दादर. आणि आज सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी पुढची सूत्र देते द्वारकानाथ संजगिरी आणि सीमा देशमुख यांच्याकडे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी द्वारकानाथ संजगिरी आणि मी सीमा देशमुख. एक गोष्ट खूप चांगली झाली की कार्यक्रम आज सुरुवात इतकी चांगली, याचं कारण असं की कार्यक्रम वेळेवर सुरू होतोय. नक्कीच. ज्यांच्या घड्याळात 7:30 झाले नसतील त्यांचा घड्याळ पुढे असं समजावं किंवा मागे आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आम्ही एका ऐतिहासिक ठिकाणी आयोजित केलाय. कारण जर तुम्ही विचार केलात तर बाजूला सिंधुसागर आहे, या साईडला शिवतीर्थ आहे, तिथे गणपती आहे म्हणजे सिद्धिविनायक, आणि ज्या वास्तूत आपण उभे होत ना ती क्रांतिविनायकाची वास्तू आहे. ही जी वास्तू आहे ही वास्तू ह्या स्मारकासाठी बाळासाहेबांनी दिली आणि बाळासाहेबांनी पहिली कुदळ मारली. आम्ही त्यामुळेच कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या गीताने करणार आहोत. साहजिकच आहे. जे गीत किंवा जी कविता त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी लिहिलेली होती. आणि आजही मला आश्चर्य वाटतं की मी बऱ्यापैकी लेखन करत असतो, पण वयाच्या 70व्या वर्षी जरी अशी एखादी कविता स्फुरली ना मला, तर यापुढे मी एकही अक्षर लिहिणार नाही. पण ते कठीणच असतं, कारण सावरकरांचे शब्द हे कधी शब्द राहत नाहीत, त्या ठिणग्या होतात. आणि त्याचं प्रत्यंतर या गाण्यात येईल तुम्हाला. जयोस्तुते. जयोस्तुते श्रीमहान् मंगले श्रीवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान् मंगले श्रीवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. स्वतंत्रते भगवती श्रीमती रानी पूजा
तुझी परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लटलटशी यशोयता मंदे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती मामः यशोयता मंदे यशोयता मंदे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेजी वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ साधु मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे 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 आणखीन एक योगायोग तुम्हाला मी सांगतो की हा जो गायक आहे त्याचं नाव आहे सागर सावरकर. सागराचा आणि सावरकरांचा संबंध किती जवळचा माहिती आहे तुम्हाला, आणि आता संगीताचा. म्हणजे तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे लक्षात ठेव याच्या पुढचं पाऊल टाकताना. आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते की शैलजा सुब्रमण्यमजीने हे गाणं म्हटलं. आडनाव सुब्रमण्यम आहे पण मराठी आईच्या पोटातून शिकून आल्यासारखी बोलते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण दादरकरनं भयंकर नशीबवान आहोत, कारण अवघ्या 200 यार्डाच्या अंतराने आपल्याकडे 2 हिंदू हृदय सम्राट राहत होते. 1900 तुम्हाला दाद द्याविषयी वाटतं टाळ्या मारा, ह्याच्यावर कंपल्सरी नाही आहे पण बंदी नाही आहे. 1966च्या 26 फेब्रुवारीला सावरकरांनी आत्मार्पण केलं. त्याच वर्षी शिवसेना स्थापन झाली. एका हिंदू हृदय सम्राटाचा अस्त झाला
आणि दुसऱ्या हिंदू हृदय सम्राटाचा उदय झाला. आमच्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर सुनील गावस्कर निवृत्त झाला आणि सचिन तेंडुलकरचा उदय झाला. पण ठाकरे कुटुंबियांनी फक्त राजकीय रंगमंचच गाजवला नाही, विविध कलांचे ते पुजारी होते. व्यंगचित्रकला, फोटोग्राफी, संगीत कला आणि नाट्यकला. प्रबोधनकार ठाकरे स्वतः उत्तम सतार वाजवत. अत्र्यांच्या श्यामच्याईमध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे, त्यांनी नाटकात सुद्धा भूमिका केलेली आहे. श्रीकांत ठाकरे हे 1 वर्षाचे असताना त्यांना फिट्स यायला लागल्या. डॉक्टर धावपळ करत होते, औषधाचं काय करायचं कळत नव्हतं, कोणाला काहीही सुचत नव्हतं. एवढ्यात रस्त्यावरून व्हायोलिनचे सूर प्रबोधनकारांना ऐकायला आले आणि त्यांनी त्या वादकाला वरती बोलवून घेतलं आणि भैरवचे आलाप सुरू करण्याची आज्ञा दिली. आणि चमत्कार झाला. आईच्या मांडीवरचा 1 वर्षाचा श्रीकांत ताडकन उठून उभा राहिला आणि तिथल्या तिथे डॉक्टर असं म्हणाले, ही इज अ बॉर्न म्युझिशियन. आणि डॉक्टरांचं भाकीत श्रीकांत ठाकरेंनी अक्षरशः खरं ठरवलं. त्यांना गझलाचा ढंग आवडल्यामुळे त्यांनी उर्दूचा अभ्यास केला. त्यांनी वंदना विटणकरांकडून उर्दू वजनाच्या मराठी गझला लिहून घेऊन मोहम्मद रफीच्या आवाजात ती गाणी तयार केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीकांत ठाकरेंना उर्दू लिपी येत होती आणि मोहम्मद रफीला हिंदी येत नव्हतं. तर त्यामुळे मोहम्मद रफीला उर्दू मधून श्रीकांत ठाकरे लिहून देत गाणं. आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट की ज्या काळामध्ये श्रीकांत ठाकरे लिहित होते ना, त्यावेळेला त्यांचा एक शुद्ध निषाद म्हणून एक सुंदर सदर असायचा पिक्चरवर, अफलातून टॉप लायचा. म्हणजे काही वादच नाही. म्हणजे त्यांचे जे कॉमेंट्स असायचे ते इतके ग्रेट असायचे. मला आठवतं एक दिल दिया दर्द लिया दिलीप कुमारचा पिक्चर होता, त्याने एकाच वाक्यात लिहिलं होतं, दिल दिया और दर्द भी दिया. आणखीन एक मला आठवतं मेरे सनम नावाचा एक सिनेमा होता. त्या सिनेमात काही नव्हतं, फक्त के वैकुंठ यांची अप्रतिम फोटोग्राफी होती. त्यांनी असं एवढंच लिहिलं, एरवी वैकुंठाला जाणार पण के वैकुंठ यांच्या फोटोग्राफीने वाचलेलं मेरे सनम. अशा प्रकारे त्यांचं एक गाणं मी तुमच्या समोर पेश करतोय, स्वदेशी मानवा. शोधिसी
मंदिरी नांदतो देवहा आपल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. वा, क्या बात है. मंडळी, याच्यानंतर आपल्या समोर येत आहे दादर भागातलं एक सुरेल व्यक्तिमत्व. बालमोहन शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 18व्या वर्षी ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांच्याकडे वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आपल्याला माहितीच असेल, पंडित जसराज हे सुद्धा काही काळ दादरमध्ये वास्तव्याला होते. राजकमल बिल्डिंगमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमधली पदवी घेऊन त्यांनी संगीतातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. लता दीदी, पु ल देशपांडे, संगीतकार सी रामचंद्र, सलील चौधरी, पंडित हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गजांकडून यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. त्यापैकी हृदयनाथ मंगेशकरांकडून त्यांना दीर्घकाळ मार्गदर्शन सुद्धा मिळालं. त्यांच्या दमदार वाटचालीमध्ये अनेक मानसन्मानांच्या, पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. 2001 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या स्वर्गीय आवाजाची आपल्यावरती मोहिनी पडेल आणि आपल्याला एक वेगळीच सांगीतिक अनुभूती त्या देतील याविषयी मला कुठलीही शंका नाहीये. आपण सर्वांनी एव्हाना ओळखलंच असेल. आपण स्वागत करूया. आपल्या समोर येत आहेत पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. एकच गोष्ट मला सीमा ऍड करायची आहे त्याच्यामध्ये. पद्मजा माझी अगदी चांगली मैत्रीण आहे, पण 1984 साली लता मंगेशकरनी न्यूयॉर्क मध्ये सांगितलं होतं की शी इज माय होप. येस. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की डॉन ब्रॅडमन आणि लता मंगेशकर कुणालाही सर्टिफिकेट उपसूट देत नव्हती. ही सगळ्यात महत्त्वाची. नक्कीच. सुगंध येईल, अजूनही सुगंध येईल.
दुलईस मोगरीचा. आला ना सुगंध, अजूनही सुगंध येई दुलईस मोगरीचा. गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली केव्हा तरी पहाटी, केव्हा तरी पहाटी, केव्हा तरी पहाटी. उलटून रात्र गेली मिटले सुकून डोळे, मिटले 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 सुकून डोळे. हरवून रात्र गेली केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. धन्यवाद पद्मजा. दाद देण्यात दादरकर काही कमी नाही आहेत. नावच दादर मध्येच दाद आहे ना, असं काय करते आणि दर्दी आहेत सगळे दादरचे, आहेत काही वादच नाही. नक्कीच. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन दे, म्हणजे आपण सर्व दादरकर जमलो हे तिलाही कळून दे. आता मी तुम्हाला गाणं दाखवतो. त्या गाण्यामधली हिरोईन आणि तो आवाज हे दोघंही दादरमध्ये राहणारे आहेत.
हे यातल्या किती जणांना माहीत होतं तुमच्यापैकी मला कल्पना नाही, पण बघा की तुम्हाला माहीत होतं का हे दादरमध्ये राहतं. एक मिनिट. गजर क्या गाए, समय गुजरता जाए, और भूले भले सोना ना सुनो गजर क्या गाए, समय गुजरता जाए. तुम्हाला नटी तर नक्की कळली असेल, गीता बाली. आवाजही कळला असेल, गीता दत्त. दोघेही दादरमध्ये राहायच्या. मला नव्हतं माहिती. खरंच माहिती नव्हतं मला. चला, तुझ्या ज्ञानात भर पडली, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट सांगतो मला, हे दोघेही दादरच्या पूर्वेला राहायचे आणि त्यांची करिअर ची सुरुवात दादरमध्ये झाली. म्हणजे गीता बाली ज्या वेळेला दादरच्या एका चाळीत राहायची, ती इतकी गरीब होती की तिची आई आणि तिची बहीण त्यांना भेटायला केदार शर्मा गेले होते. तर केदार शर्माला बसायला खुर्ची नव्हती, म्हणून ज्या ठिकाणी एक पिंप पूर्वी ठेवत असेल चाळीमध्ये आणि त्याच्यात पाणी भरून, आणि त्याच्यावर एक पाट ठेवला गेला होता. केदार शर्मानं तिने पाटावर बसवलं. एवढंच नाही तर ती सतत हसत होती. म्हणून जेव्हा तिच्यावर कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा केदार शर्माने तिला नंतर विचारलं की तू हसत का होती. त्यामुळे मला सारखं वाटत होतं की तो पाठ सरकणार आणि तो मी पाण्यात म्हणजे ती इतकी लहान होती. त्यावेळेला सुहागरात या सिनेमासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट केलं. 5,000 रुपये कॉन्ट्रॅक्टचे दिले. बरं, पहिल्या 3 महिन्यात तिने त्या स्टुडिओमध्ये फक्त दांगडधिंगा केला. ते तिकडचे टेक्निशियन्स इतके कंटाळले की त्यांनी 5,000 रुपये जमा केले आणि केदार शर्मांकडे आणून दिले आणि सांगितलं की काय वाटेल ते घ्या, तुम्ही 5,000 दिलेत ते घ्या, पण या बाईला काढा. चंदूलाल शहा त्याचे जे प्रोड्युसर होते तेही म्हणाले की बाबा हिला नको. केदार शर्मा फॉर्म होते, त्यामुळे नाही, ह्या मुलीकडे टॅलेंट आहे आणि दादरचीच आहे ना, ह्या मुलीकडे टॅलेंट आहे आणि त्यामुळे ती मोठी होणारच. चंदूलाल शहानी बिझनेसमन, त्यांनी सांगितलं की 5,000 मग तुझ्यातलेच दे तिला, जर तुला एवढी वाटत असेल तर ती. त्यानंतर केदार शर्मा पण हुशार होते. त्यांनी तिला सांगितलं, हे बघ, मला खात्री आहे की तू मोठी होणार आहेस, पण ज्या दिवशी मोठी होशील ना त्या दिवशी ह्या चंदूलाल शहानी जर तुझ्याकडे पुन्हा पिक्चर साईन करायला मागितला तर त्यावेळी जे पैसे घेत असशील त्याच्या दुप्पट पैसे मागायचे. आणि त्याच्यानंतर तो पिक्चर हिट झाला. ती मोठी नटी झाली. 25,000 घ्यायला लागले. चंदूलाल शहा तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला ऑफर दिली. तिने सांगितलं 50,000 द्यायचे. तर त्याने विचारलं की 50,000 का, तर त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं, अख्खा किस्सा सांगितला. पण चंदूलाल शहा सुद्धा मनाने उदार माणूस होता, त्याने 50,000 काढून दिले. अशीच गीता बाली सुद्धा दादरमध्ये मोठी झाली. म्हणजे तिच्या गायनाची सुरुवात हिंदू कॉलनीमध्ये झाली दादरमध्ये. आणि तिला पहिलं जेव्हा SD बर्बंदी गाणं दिलं, जे गाणं गाजलं, मेरा सुंदर सपना बीत गया, त्या गाण्यानंतर तिने 300 गाणी गायली. आणि त्या 300 गाण्यानंतर तिला गुरुदत्त भेटला. गुरुदत्त त्यावेळेला नौशिका होता, तिच्याकडे गाडी होती. गुरुदत्त तिला भेटायला बसने यायचा आणि तिच्या गाडीतून फिरायचा. तर अशा ह्या 2 ग्रेट, एक अभिनेत्री आणि एक अतिशय ग्रेट गायिका, त्यांचं गाणं तुमच्यासमोर पेश होत आहे, कविता मूर्ती. या कविता मूर्तीबद्दल मला 1-2 गोष्टी तुम्हाला फक्त सांगायच्या आहेत की ती आता डायरेक्ट दुबईवरून इकडे आलेली आहे. तिने पण वेळ पाळली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. टिपिकल ज्याला लता आशा सोडून जे वेगळे आवाज असतात, नूरजहान, गीता दत्त, सुरैया, शमशाद बेगम, त्या आवाजामध्ये तिची मास्टरी आहे. Thank you, Sanskiri ji, and it's absolutely an honor. I couldn't miss this for anything, and I'm here, and what a lovely song to sing, a tribute to the two most beautiful women, a woman with a beautiful face and a woman with a beautiful voice. What a combination, and I'm absolutely honored to sing their song. हम चाहेंगे आप सब एंजॉय करें और ये गाना ही बहुत ही प्यारी और पॉपुलर है.
किसी और को मिटने से बचा ले, मिटने से बचा ले। अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले। तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले। अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले। थँक यू, थँक यू. आज जवळजवळ 30 ते 35 गाणी आहेत, तर त्यामुळे वन्स मोर करणं कठीण आहे. आपण कार्यक्रमाला वन्स मोर द्या असं तुम्ही सामनाला सांगू शकता. शिवाजी पार्कच्या समोर एक परिमल नावाची बिल्डिंग आहे. तिथे एक देव माणूस राहायचा. एकदा सुब्बा लक्ष्मीला युनो मध्ये एक शंकराचार्यांचा श्लोक म्हणायचा होता. मग चाल कोणी लावायची, एवढे म्युझिक डायरेक्टर होते. तिने एकाच माणसाला शोधला, तो हा देव माणूस म्हणजे वसंत देसाई. फक्त देवच नाही तर मराठी माणसाच्या 2 पिढ्या घनश्याम सुंदर या अमर भूपाळींनी जागा झाल्या. ही भूपाळी म्हणजे मराठी माणसासाठी अलार्म क्लॉक होतं. ह्या देव माणसांनी राक्षसाला सुद्धा अफलातून गाणी दिलेली आहेत. म्हणजे काय हो? हा तेच सांगतो की शिवाजी पार्कला राहणाऱ्या गदी माडगुळकरने एक गाणं लिहिलं होतं. ते रावणासाठी लिहिलं होतं. हो, सिनेमाचं नाव होतं स्वयंवर झाले सीतेचे. आणि ते गायलं सुद्धा अशा माणसानी की ज्याच्या गळ्यात देव होता आणि ज्याची ताकद राक्षसी होती. भीमसेन जोशी. क्या बात है. वाह. तेच गाणं आम्ही तुमच्या समोर पेश करतोय. डॉक्टर जयंत पटवर्धन. आमच्या शिवाजी पार्क मधल्या मंडळींचे दात शाबूत आहेत, त्याचं एक कारण म्हणजे डॉक्टर जयंत पटवर्धन हे डेंटिस्ट आहेत. स्वर्गाहून